पितळेची तांब्याची भांडी पितांबरी नसेल तर अजून कशी आपण साफ करू शकतो? तर हे माझं असं भांडं झालेलं आहे तांब्याचं आणि हे पितळेचं निरांजन. तर यासाठी आपण आज कोकमाच्या आगळाने साफ करूया. हे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. तुम्ही कोणतंही तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ कोणतंही पीठ घेऊ शकता. त्यासोबत कोकमाचा आगूळ किंवा कोकमाचा आगूळ नसेल तर कोकम भिजत ठेवायचं पाण्यात थोडा वेळ आणि त्याचा रसही तुम्ही मिक्स करू शकता. हे असं मिक्स करून घेतलं आहे मी. त्यात अजून थोडं घालून थोडंसं पातळ असं जेणेकरून ते लागेल. त्याच्यात पेस्ट बनली आहे. आता ही मी पेस्ट ह्या दोन्ही भांड्यांना व्यवस्थित लावून घेणार आहे. लावून जरा चोळायचं. हे असं मी चोळून घेतलं आहे, ज्याने ते सगळीकडे इव्हनली स्प्रेड होईल. माझं हे भांडं खूपच तेलकट होतं. जरा मी लावता लावता त्याला चोळते आहे. ह्याच्या जर तुमच्याकडे आगोळ असेल तर तुम्ही लिंबाचा रसही घेऊ शकता, तोही यात टाकून करू शकता. असे तुम्ही पेस्ट बनवूनही ठेवू शकता डब्यात एखाद्या प्लास्टिकच्या. ह्याने तुम्ही पितळेच्या बाटल्यासुद्धा धुवू शकता, तांब्याच्या बाटल्यासुद्धा धुवू शकता. हंडा कळशी जे काही भांडी आहेत तांब्या पितळेची ती ह्याने क्लीन होतात. तर हे मी असं लावून 10 मिनिटासाठी ठेवून दिलेलं आहे. तुम्हाला जास्त वेळ ठेवायचे ठेवू शकता. दहा मिनटं झाली आहेत. आता ह्याला मी पुन्हा चोळून घेते. तेलकटपणा असल्यामुळे मला यावर कदाचित स्क्रब वापरावा लागतो आहे असं मला वाटतं आहे. हिरवा काता किंवा स्टीलचा काता आपण ह्यावर वापरू शकतो. तर बघू शकता की हे कसं क्लीन होतं आहे. जरा स्टीलच्या कात्याने घासून क्लीन करते म्हणजे स्वच्छ दिसेल.
हे बघा आता पहिलं कसं होतं आणि आता बघा कसं चमकलं आहे. तर जास्त चिकट असेल किंवा जुनं झालेलं असेल बरंच ते, तर तुम्ही त्यावर थोडं ओतूनसुद्धा डायरेक्ट आगूळ किंवा लिंबाचा रस ठेवून डायरेक्टली ओतून ठेवू शकता. हे आता बघा किती क्लीन झालं आहे.